चला तर बनवूया बटाट्याचा चिवडा. इथे मी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते आणि ते सोलून घ्यावे स्वच्छ. पाण्यात ठेवलेले आहेत काळे पडू नये म्हणून. त्याच्यानंतर त्याचा किस करायचा आहे आणि बघू शकता तुम्ही कसा केला आहे मी. छान बारीक असा किस करून घ्या. नंतर टॉवेल किंवा सुती कपडा जर तुमच्याकडे असेल तर ते असं नीट सुकून घ्यायचं आहे. त्याच्यातलं मॉइश्चर काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर गरम तेल करून त्यामध्ये ते किस तळून घ्यायचा आहे. व्यवस्थित मंद आचेवर तुम्ही किस जो आहे तो तळून घेऊ शकता आणि व्यवस्थित परतून वगैरे नीट करून घ्या. त्याच्यानंतर तो जो टिश्यू पेपरवर तुम्ही काढू शकता, तेल सगळं निघून जाईल आणि छान कुरकुरीत असा चिवडा तयार होईल. त्यानंतर थोड्याशा तेलामध्ये तुम्हाला शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि ते नीट भाजून घ्यायचे आहेत. छान असं सगळीकडून परतून भाजून घ्या आणि मग त्या तुम्ही केसामध्ये घालू शकता. ठीक आहे, व्यवस्थित घालून घ्या. त्यानंतर त्या थोड्याशा तेलामध्येच तुम्ही मिरचीचे काप बारीक करून छोटेसे बारीक करून काप तळून घ्या. मिरचीचे तुकडे सुद्धा तुम्ही घाला त्यामध्ये छोटे छोटे काप करून. त्यानंतर तुम्हाला ते त्यामध्ये किसमिस टाकायचं आहे आणि नंतर काजू बदाम मनुका मी घेतलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला छान असे रोस्ट करून घ्यायचे आहेत. मंद आचेवरच तुम्ही करू शकता. फुगतील ते थोडेसे आणि ते चिवड्यामध्ये टाकायचे आहेत. तुम्ही नंतर शेवटी कढीपत्ता घ्यायचा आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि बारीक पण कापू शकता किंवा तुम्ही असंच जर तुम्हाला अख्खे असेल तर हे पण तुम्ही कापू शकता आणि तोही तळून घ्यायचा आहे, त्यावर टाकायचा आहे. आणि शेवटी मी यावर पिठी साखर घेतलेली आहे थोडीशी गोडवीसाठी थोडासा, कारण हा जो चिवडा असतो तो गोड असतो म्हणून मी पिठी साखर थोडीशी. घुटळे असतील ते थोडेसे तुम्ही मोडून घ्या आणि मग सगळे रास शेवटी एकत्र करा. छान असा बटाट्याचा चिवडा कुरकुरीत तयार होईल आणि खायला पण खूप छान खूप टेस्टी लागतो हा. तुम्ही बघू शकता असा अप्रतिम असा तयार झाला आहे आणि तुम्ही हा खाऊ शकता.